पहिली नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील आज आपण युनिट 3.4 फन विथ साऊंड ह्याला म्हणायचं इंग्रजीचा अक्षरगट 5वा जो की शेवटचा त्याच्यामध्ये राहिलेली ही 6 लेटर जे आहेत इंग्रजीचे ते आपण याच्यामध्ये शिकणार आहोत। यापूर्वी आपण अक्षरगट 1 ते 4 पाहिलेले आहेत। आता हा अक्षरगट 5 आहे। माझं जे पुस्तक आहे ते इंग्रजीचं 1 डिसेंबर किंवा 10 डिसेंबरपर्यंत तुम्हाला सर्वांना मिळेल। ते पुस्तक काम पूर्ण झालेलं आहे, प्रूफ रीडिंग चालू आहे। त्याच्यामध्ये सरावासाठी इंग्रजी अक्षरगट 5 वरून 1 ते 5 मधील सर्व अक्षरे वापरून तयार होणारे असे भरपूर शब्द, त्याच्यावरून तयार झालेले स्वाध्याय सर्व काही पाहायला मिळेल। आता हा युनिट कसा घ्यायचा आपण पाहूयात बघा। माझ्या मागे वाचा, आधी आपण वाचन सराव करू बाळांनो। 3.4 फन विथ साऊंड्स। V W X Y Z U Look, listen and repeat. हे बघा, आता हे व्ही लेटर आहे। या व्ही लेटरची ओळख करून देण्यासाठी हे शब्दचक्र दिलेलं आहे। या शब्दचक्रातून मुलांना व्ही लेटरची ओळख करून द्यायची आहे बघा। व्ही व्हॅन, व्ही व्हॅन, व्ही वल्चर, व्ही वल्चर, व्ही व्हेजिटेबल, व्ही व्हेजिटेबल, व्ही वायोलिन, व्ही वायोलिन। बघा, हे चित्रावरून शब्दांची ओळख करून दिल्यानंतर ह्या व्ही लेटरला इथं व्ही लेटर शोधायचे आणि मुलांना त्याला गोल करायला सांगायचं आहे। आणि त्याच्यानंतर मग व्ही लेटरचं या पद्धतीनं या स्ट्रोकनुसार व्ही लेटरचं लेखन मुलांना करायला सांगायचं। आता पुढचं बघूयात आपण। W W वेल, W वॉल, W वॉच, W वुड। आता हे W लेटर इथं शोधायचं, मुलांना त्याला गोल करायला सांगायचं आणि त्यानंतर W लेटर आहे जे स्ट्रोकनुसार मुलांना वहीमध्ये लिहायला सांगायचं। पुढचं लेटर पाहूयात आपण। U अम्ब्रेला, U अंकल, U अप, U अंपायर। यू लेटर पाहायचं, इथं यू लेटर मुलांना शोधायला सांगायचं आणि त्याच्यानंतर स्ट्रोकनुसार हे यू लेटर मुलांना वहीत लिहायला सांगायचं। मुलांना चित्रावरून शब्द वाचन आलंच पाहिजे, गरजेचं आहे। एक्स एक्स एक्सरे, एक्स झेरॉक्स, एक्स फॉक्स, एक्स एक्समस ट्री किंवा त्याला क्रिसमस ट्री पण म्हणतात, हा शॉर्ट फॉर्म आहे त्याचा। बघा, इथे देखील एक्स लेटर शोधायचं मुलांनी इथलं मधलं पाहून त्या एक्स लेटरला गोल करायचं आणि त्याच्यानंतर इथं जे दिलेलं आहे असं स्ट्रोकनुसार एक्स लेटरचं लेखन इंग्रजीच्या 4 रेघी वहीमध्ये करायचं। पुढचं लेटर पाहूयात आपण। वाय, वायाक, वायान, वायाच, वायोगा। इथं देखील त्याच पद्धतीने करायचं आहे आणि त्याच्यानंतर वाय हे लेटर 4 रेघी वहीमध्ये स्ट्रोकनुसार लिहायचं। पुढचं लेटर पाहूयात आपण। झेड, झेड झिप, झेड झेब्रा, झेड झिरो, झेड झू। इथं सेम प्रोसेस करायची आहे। लेटरची ओळख, ह्या शब्दांची ओळख चित्रावरून करून द्यायची। झेड लेटर शोधायचं, त्याला गोल करायचा आणि त्याच्यानंतर इथं दिलेलं झेड लेटर या पद्धतीनं या स्ट्रोकनुसार 4 रेघी वहीमध्ये मुलांना लिहायला शिकवायचं। आता बघा, इथं ह्या अक्षरगट 5 मध्ये महत्त्वाचा स्वर कोणता शिकलेला आहोत आपण राहिलेला। यापूर्वी आपण ए ई आय ओ हे 4 स्वर 4 अक्षरगटांमध्ये शिकलो। प्रत्येक अक्षरगटात एक एक स्वर शिकलो। या अक्षरगटामध्ये यू या स्वराची ओळख करून दिलेली आहे। मग यू स्वर शिकण्यासाठी मुलांना त्याचा उच्चार शिकण्यासाठी 1 ते 5 अक्षरगटातील त्यांनी सर्व अक्षरे इथे वापरलेली आहेत आणि यू हा स्वर घेऊन नवीन शब्द तयार केलेले आहेत। त्या शब्दांचं आपण वाचन करूयात। माझ्या मागे वाचन करा। लुक, लिसन अँड रीड। आपण शब्द वाचण्यापूर्वी आधी लेटरचं वाचन करूयात। यू, यू, डब्ल्यू, डब्ल्यू, वाय, वाय, व्ही, एक्स, झेड, झेड। आता शब्द वाचूयात। लुक, लिसन अँड रीड। बग, बग, हग, जग, मग, रग। बघा, शब्द पुन्हा एकदा वाचूयात आपण। बग, हग, जग, रग, मग। बघा, शेवटी युजी अग हा उच्चार सेम आहे, फक्त सुरुवातीचं लेटर फक्त बदललेलं आहे। त्याच्यावरून मुलांना शिकवायला सुद्धा खूप सोपं आहे। बघा,
बी लेटरचं मराठी अक्षर काय आहे ब आणि युजीचा उच्चार आहे अग. ब आणि अगचं बग, ज आणि अगचं जग, ह आणि अगचं हग. त्याच पद्धतीने मग आणि रग. आता पुढचे शब्द वाचूयात. हे देखील सोपे आहेत बघा. युएनचं अन आणि ह्या लेटरचे फक्त आपल्याला नावं माहीत असली मराठीत की ह्याचं वाचन जमतं. बन बन, फन फन, गन गन, सन सन, रन रन. त्याच पद्धतीने इथं बघा युटीचं अट आणि सीचं क यांचं न या पद्धतीनं वाचन करायचं बघा. सीचं क, युटीचं अट, क आणि अटचं कट. बट नट, हट गट. बघा पुन्हा एकदा शब्द वाचूयात. कट बट गट हट नट. बघा खालचे शब्द देखील लिसन, सी अँड राईट. हे शब्द हे इथं वाचायचे आहेत, पाहायचे आहेत आणि लिहायचे आहेत. शब्द कोणते आहेत बघूयात आपण. जग, बग, फन, रन, हट. अशा पद्धतीने हा इंग्रजीचा अक्षरगट 5 आहे. इथं फक्त एवढंच दिलेलं आहे. माझं जे पुस्तक येते त्याच्यामध्ये हा फार डिटेलमध्ये दिलेले आहेत. असे यू स्वर घेऊन तयार झालेले भरपूर शब्द दिलेले आहेत. त्याच्यावरून तयार होणारे स्वाध्याय देखील दिलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षरगट 1 ते 5 मधील सर्व लेटर घेऊन मुलांना वाचण्यास सोपे जातील असे काही ठराविक आहेत. 4-5 अवघड वाचनपाठ आहेत, पण बाकी छोटे छोटे 4-5 ओळीचे वाचनपाठ देखील भरपूर प्रमाणात दिलेले आहेत. 1 ते 10 डिसेंबर दरम्यान तुम्हाला ते पुस्तक मिळून जाईल. तुम्ही नंतर मी यूट्यूबला अपलोड करेलच, तसं सांगेन तुम्हाला. इथं काय सांगितलेलं आहे बघा. फॉर द टीचर आस्क द चिल्ड्रन फॉर मोर वर्ड्स लाईक दिस. आत्ताच सांगितलं बघा. असे भरपूर शब्द मी तयार करून त्यात टाकलेले आहेत जे तुम्हाला मिळून जातील. हा पूर्ण चित्रावरून शब्द वाचनाचा, लेटर लेखनाचा आणि हे शब्द वाचनाचा सराव करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.